महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे शिंदे आणि ऑपरेशन टायगर या भोवती फिरतंय। शिंदेनी ऑपरेशन टायगर राबवून ठाकरेंना उद्ध्वस्त करण्याची मोहीमच हाती घेतली आहे। मात्र गप्प बसतील ते ठाकरे कसले? तुडवा ऑपरेशन सोबतच आता उद्धव ठाकरेंनी नवा राजकीय प्लॅन केलाय। 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत। ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांना त्यांच्याच घरात जाऊन अंगावर घेण्याची सर्वात मोठी रणनीती मातोश्रीवर तयार झाली आहे। 1, 2, 3 नव्हे, तब्बल 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंनी असा काही खतरनाक प्लॅन आखलाय, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे। 26 जून ते 29 जून हे 4 दिवस महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरवणार आहेत। काय आहे उद्धव ठाकरेंचा प्लॅन? ठाकरे कुणाचा गेम करणार आणि 6 मतदारसंघांमध्ये नेमकी कोणती खळबळ उडाली आहे, पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर 6 खासदारांनी घेतलेली वेगळी भूमिका हा मातोश्रीसाठी सर्वात मोठा धक्का होता। पण उद्धव ठाकरे शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत। पराभवाच्या आणि बंडाच्या राखेतून पुन्हा भरारी घेण्यासाठी ठाकरेंनी आता कंबर कसली आहे। मुंबईपासून विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून ते शिर्डीपर्यंतच्या 6 जागांवर उद्धव ठाकरे स्वतः उतरणार आहेत। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन शिवसैनिकांच्या बैठका आणि सभा स्वतः उद्धव ठाकरे घेणार आहेत। या दौऱ्याची सुरुवात मुंबईतून होणार आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात आज 21 जूनपासूनच हालचाली सुरू झाल्यात। भांडूप आणि घाटकोपरमध्ये जुन्या शिवसैनिकांच्या गुप्त बैठका सुरू झाल्यात। मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्यासाठी ठाकरेंनी स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावली आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज स्वतः त्यांच्या मतदारसंघात भांडूप आणि कांजूरमार्ग भागात सायंकाळी 6 वाजता दौरा करतायत। संजय दिना पाटील यांच्या जाण्यानं स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये पसरलेली नाराजी आणि संभ्रम दूर करण्यासाठी ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत। खासदार गेले तरी मतदार आणि निष्ठावंत शिवसैनिक आपल्या सोबतच आहेत हा विश्वास देण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। उद्धव ठाकरे हे या दौऱ्यात स्थानिक शाखांना भेटी देणार असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत। मतदारसंघात नवीन आणि निष्ठावंत नेतृत्वाची फळी उभी करण्यासाठी तातडीने रणनीती आखली जाऊ शकते। खासदार फुटल्यामुळे संतापलेले स्थानिक शिवसैनिक आधीच आक्रमक झाले आहेत। संजय दिना पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरू आहेत। ठाकरेंच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळेल आणि विरोधकांविरुद्ध ठाकरे गट मोठं शक्ती प्रदर्शन करेल। शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातोय। ठाकरेंचा हा दौरा पक्षाची मुंबईतील मजबूत तटबंदी कायम करण्यासाठी फिल्डिंग लावण्याचं काम करेल। थोडक्यात सांगायचं तर आजचा हा दौरा ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि गद्दारांना राजकीय आव्हान देण्यासाठी अत्यंत निर्णायक असा आहे। मुंबईनंतर उद्धव ठाकरे यांचा मोर्चा वळणार आहे थेट विदर्भाकडे। 26 आणि 27 जून रोजी उद्धव ठाकरे यवतमाळ वाशिमचा दौरा करणार आहेत। तिथे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। त्याच दिवशी हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या गठीत जाऊन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत। जे खासदार पक्षाच्या बैठकीला दांडी मारून दुसऱ्या गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत, त्यांना त्यांच्याच मतदारसंघात उघडं पाडण्याची ही रणनीती आहे। उद्धव ठाकरे यांच्या 26 आणि 27 जून रोजी होणाऱ्या यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली दौऱ्यामुळे विदर्भातील राजकारणावर मोठे परिणाम होण्याची चिन्ह आहेत। मुंबईतील राजकीय भूकंपाचे पडसाद विदर्भापर्यंत पोहोचू नयेत आणि पक्षातील इतर आमदार, खासदार किंवा स्थानिक नेत्यांची संभाव्य गळती थांबवणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असेल। खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांमुळे विदर्भातील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली अस्वस्थता दूर करून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरल्यानं निष्ठावंतांना मोठं बळ मिळेल। संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार असल्यामुळे गद्दारीचा प्रयत्न करणाऱ्यांना पक्षप्रमुख जाहीर सभेतून कडक इशारा देतील, ज्यामुळे बंडखोरांवर मोठा राजकीय दबाव निर्माण होईल। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात मिळालेलं यश कायम राखण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष संघटन पुन्हा मजबूत केलं जाईल। उद्धव ठाकरेंचा हा दौरा विदर्भातील पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, निष्ठावंतांची फळी आक्रमक करण्यासाठी आणि ऑपरेशन टायगरला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो।
ठाकरेंचा हा फक्त दौरा नाही, तर हा थेट अल्टिमेटम आहे. बंडखोरांना हे दाखवून देणं की खासदार महत्त्वाचा नाही, तर पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आणि मतदार अजूनही मातोश्री सोबतच आहे. 28 जून रोजी उद्धव ठाकरे परभणी आणि धाराशिव या दोन अत्यंत संवेदनशील मतदारसंघामध्ये पाय ठेवणार आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघातील समीकरणं बदलण्यासाठी ठाकरेंनी व्यूहरचना आखली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांची निष्ठा अजूनही मातोश्रीशी जोडलेली आहे, असा दावा ठाकरे गटाचे कार्यकर्ते करतायत. त्यामुळे खासदारांनी जरी मन बदललं असलं तरी मतदारांचं मन बदलू नये म्हणून उद्धव ठाकरे थेट जनतेच्या दारात जात आहेत. सध्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय तळात मळ्यात आहे. ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना पक्षात राहण्यासाठी त्यांची मोठी मनधरणी करण्यात येते आहे, तर तिकडून शिंदे यांच्याकडून सुद्धा मोठ्या हालचाली सुरू आहेत. ओमराजे निंबाळकर जर शिंदे गटात गेले तर ऑपरेशन टायगर फत्ते होऊ शकतं आणि मातोश्रीवर निष्ठा कायम ठेवली तर बाकीच्या 5 खासदारांवर सदस्यत्वाची टांगती तलवार राहणार आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर स्वतः उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा शेवट होईल 29 जूनला शिर्डी मतदारसंघात. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात ठाकरेंची सर्वात मोठी सभा किंवा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आणि या मेळाव्यातून ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा संदेश देण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी 2 वेळा ठाकरेंशी गद्दारी केली, त्यामुळे मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक आहेत. खासदार मतदारसंघात आल्यावर त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असंही शिवसैनिकांनी म्हटलंय. त्यामुळे प्रचंड रोष हा शिर्डी मतदारसंघात निर्माण झालाय हे स्पष्ट झालंय. आता प्रश्न उरतो की उद्धव ठाकरेंचा हा प्लॅन नेमका काय आहे. तर ठाकरेंनी केवळ सभा घेण्यासाठी हा दौरा आखलेला नाही. या दौऱ्यामागे काही महत्त्वाचे आणि छुपे अजेंडे आहेत. पहिली रणनीती असू शकते पब्लिक ट्रायल. बंडखोर खासदारांनी पक्षाशी केलेली प्रतारणा थेट जनतेच्या कोर्टात मांडणं आणि त्यांना भावनिकदृष्ट्या कोंडीत पकडणं. दुसरी रणनीती असू शकते अल्टरनेटिव्ह लीडरशिप. जर हे खासदार सोडून गेले तर त्यांच्या जागी निवडणुकीत उभं राहू शकतील असा नवीन, तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांचा शोध घेणं आणि त्यांना आत्तापासूनच ताकद देणं. आणि तिसरी रणनीती असू शकते बूथ लेवल डॅमेज कंट्रोल. प्रत्येक मतदारसंघातील बूथ प्रमुखांशी स्वतः उद्धव ठाकरे थेट संवाद साधणार आहेत, जेणेकरून पक्षाची वोट बँक फुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दारी विरुद्ध निष्ठा हा संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. वर्धापन दिनाच्या सभेत उद्धव ठाकरेंनी दिलेला इशारा आता कृतीत उतरताना दिसतोय. या 6 मतदारसंघातील जनता ठाकरेंच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद देते यावरच बंडखोर खासदारांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. एका बाजूला सत्ता आणि पैशाचं बळ असल्याचा आरोप होतोय, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सहानुभूती आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर ही लढाई लढत आहेत. आता पाहायचं आहे की 26 ते 29 जून दरम्यान जेव्हा ठाकरेंची तोफ विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात धडाडेल तेव्हा कुणाचा गेम होणार. बंडखोर खासदार ठाकरेंचा हा चक्रव्यूह भेदणार की स्वतःच त्यात अडकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.